मौजे सावखेड भोई लघु पाटबंधारे तलावांतर्गत डाव्या कालव्यांसाठी संपादित केलेल्या जमिनीवर धरणापासून ते बायपासपर्यंत रस्ता खुला करून देण्याची शहरवासियांची मागणी। देऊळगाव राजा शहरातील बागवान कॉलनी येथील मौजे सावखेड भोई तलावाच्या डाव्या कालव्यावरून असलेला रस्ता गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे। वारंवार मागण्या करूनही आणि लेखी आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात मृद व जलसंधारण अधिकारी लाकडे यांनी काहीच कारवाई केली नाही। या निष्क्रिय मृद व जलसंधारण अधिकारी आणि प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। ही जमीन शासनाने पाटबंधारे विभागासाठी अधिग्रहित केली असून अनेक वर्षापासून हा रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत। शेतमाल वाहून नेणे कठीण झाले असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देऊळगाव राजाला जाताना चिखल आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। या घाणीमुळे परिसरात रोगराई पसरत आहेत। गेल्या 9 ते 10 महिन्यापासून सतत अर्ज निवेदन आणि पाठपुरावा करूनही देऊळगाव राजा मृद व जलसंधारण अधिकारी लाकडे यांच्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तर मिळाली। 2 जून 2025 रोजी रस्ता खुला करून देण्याचे लेखी आश्वासन दिले असताना सदर अधिकाऱ्याकडून त्या आश्वासनाचे आजपर्यंत पालन करण्यात आले नाही। हे सफाईचे काम मृद व जलसंधारण विभागाचे असताना संबंधित अधिकारी गेल्या वर्षभरापासून स्थानिक जनतेच्या जीवाशी का खेळत आहेत, हा परिसरातील जनतेसमोर पडलेला यक्ष प्रश्न आहे। सदर अधिकाऱ्याचे यामध्ये कोणते हितसंबंध गुंतलेले आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहेत। अशा अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे। उपोषणकर्त्या महिला असल्यामुळे उपोषणाची तात्काळ दखल घेत याविषयी संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून चूक आढळल्यास कारवाई करण्याची सूचना संबंधित विभागास देण्यात येईल, अशा आश्वासन आमदार मनोज कायंदे यांनी दिले। उपोषणात सहभागी रईसाबी शेख जानी, शारदा म्हस्के, मंदा बोंद्रे, वैशाली तिडके, लक्ष्मण मेहत्रे, देवीदास इंगळे सर्व देऊळगावातील रहिवासी। त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की उपोषणादरम्यान काही अनिष्ट घडलं तर जलसंधारण अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी हेच जबाबदार राहतील। या निवेदनाची प्रतिलिपी आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, तहसीलदार देऊळगाव राजा आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत।